हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम टू आवर चॅनल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की माझे एकदम हेअर्स एकदम ड्राय झालेले आहेत, कोरडी झालेले आहेत. तर त्यासाठी मी या ठिकाणी एक होममेड असा एक DIY स्पा तयार केलेला आहे. तर त्याचा रिझल्ट इतका अमेझिंग आहे की तुम्ही एकदा जर ट्राय केली ना तर तुम्ही 100% ही नेक्स्ट टाइम ट्राय करणार आणि तुमचा रिझल्ट तर एकदमच म्हणजे अमेझिंगच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता माझे हेअर्स बघा किती ड्राय, कोरडे आणि असे वाटतायत तुम्हाला. त्यामुळे मी ही क्रीम अप्लाय करते केसांना. केसांच्या आपल्या ग्रोथला, लेंथला, म्हणजे असं स्काल्फला अप्लाय करायचं असं काहीच नाहीये. आपले जे हेअर्स आहेत ना ते असं मऊ असे करण्यासाठी, एकदम हेल्दी करण्यासाठी आणि छान करण्यासाठी, एकदम चमकदार करण्यासाठी आपण ही क्रीम वापरत आहोत. आता माझ्या या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा केसांना कसली चमक नाहीये आणि ज्यावेळी मी ही स्वतः क्रीम अप्लाय करते त्यावेळी कशी चमक येते. आणि अजून एक मी या व्हिडिओचं म्हणजे ही क्रीम कशी बनवली ते मी तुम्हाला दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते चॅनलवरती चेकआउट जरूर करा. आणि मी फक्त या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्रीम अप्लाय करून आणि त्याचा रिझल्ट कसा आहे एवढंच दाखवणार आहे. आणि तुम्ही या क्रीमचा जर रिझल्ट पाहाल ना पूर्ण, तर तुम्ही हाताला म्हणजे इतके मऊ लागतात आणि इतका सुंदर रिझल्ट आहे ना त्याच्यामुळं. आणि आपल्या हेअर्सला काही प्रॉब्लेम असतात, हेअर ग्रोथला, हेअर्स आपले हेल्दी नसतात, हेल्दी वाटत नाही, निर्जीव वाटतात, त्यासाठीच ही क्रीम आहे. आणि तुम्ही आठवड्यातून 3 वेळा हेअर वॉश करत असाल तर तुम्ही अवश्य 3 वेळा हेअर वॉशच्या अगोदर तुम्ही असा स्पा करू शकता. जर तुम्हाला डॅन्ड्रफचा जरी प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा या स्पानी सगळा डॅन्ड्रफ निघून जाऊ शकतो. त्याच्यामुळं खूप खूप म्हणजे खूप छान आहे. आता या ठिकाणी बघा मी एंड्सला लावतीये, कारण काय होतं एंड्सला स्प्लिट एंड्स वगैरे असतात, त्याच्यामुळं त्याच्यासाठी पण रिझल्ट खूप छान आहे. तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी जरा गप्पा पण मारत होते घरच्यांशी अशी, पण ते मला हेअरचं करायचंच होतं. त्यामुळे म्हटलं की नाही, मी आता व्हिडिओ सुद्धा शूट करते. त्याच्यामुळं मी काय झालं की मी व्हिडिओ क्रीम कशी बनवली त्याचा व्हिडिओ नाही शूट करू शकले, कारण माझ्या डोक्यात नव्हतं असं काय. पण परत म्हटलं क्रीम अप्लाय करतानाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट व्हिडिओ इथूनच स्टार्ट केला. क्रीम तयार झाली आणि व्हिडिओ स्टार्ट केला. त्याच्यामुळे तो क्रीमचा जो बनवलेला व्हिडिओ आहे ना तो आपल्या चॅनलवरती जरूर चेकआउट करा. त्या ठिकाणी मी सगळ्या केसांना ज्यावेळी क्रीम लावते त्यावेळी तुम्ही माझ्या केसांच्या मध्ये तुम्ही डिफरन्स बघा. केसांना माझ्या एक वेगळी चमक आली असेल बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला. हेअर्स माझे शाईन करायला लागलेले आहेत, एकदम शाईन करतात आपले हेअर्स ज्यावेळी आपण हा स्पा लावतो त्यावेळी. आता हे हेअर्स मी असेच 1.5 तास ते 2 तास आपण वरतीच ठेवायचे. 2 तास ही क्रीम छान मुरली पाहिजे. त्यानंतर मी आता वॉश करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा, या व्हिडिओमध्ये मी माझे पूर्ण हेअर्स 2 तासानंतर वॉश केलेले आहेत आणि कसे सुळसुळीत वाटतायत बघा. एकदम हाताला छान मऊ असे एकदम मऊसूद वाटत होते, एकदम सुंदर वाटतात. इतका अमेझिंग रिझल्ट आहे ना की तुम्ही एकदा म्हणजे एकदा जरी करून पाहत चालणार तर तुम्हाला लगेच समजेल. एकदम 100% रिझल्ट आहे.